सुप्रभात. माझे नाव परिणिती कात्रे आहे. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आहे. आज आम्ही तुमच्या समोर एक नाटिका प्रस्तुत करणार आहे आणि आमच्या नाटिकेचे नाव आहे मले बाजाराला जायचे बाई, मले बाजाराला जायचे बाई. आमच्या नाटिकेचे प्रसंग आहे आठवड्याच्या बाजाराला जाण्यासाठी काही जण निघाले आहेत. ते पाहतात एक स्त्री डोक्याला हात लावून बसली होती. ते सर्वजण तिच्या जवळ येतात व त्यांच्या तिला संवाद सुरू होतो. मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. का ग बाई? नग ग बाई, नग ग बाई, नग ग बाई. का ब जायचं नाही? कारण काय ते सांगशील की नाही? अगं बाजाराला जायचं. कशा कशाची खरेदी करायची? कशा कशाची? अगं मंडई, डाळ, तांदूळ, भाजीपाला, साबणे, कपडे, चपला, अजून काय बघायला लागतं आपल्या संसाराला? ते सगळं घेऊन ये की ना, तेवढं अवघड काय? अगं आणू कशात, ठेवू कशात? आता तर समजा वस्तू कॅरीबॅग मिळतात की. अरे त्याच तर मोठा घोटा आहे. कसा काय? कॅरीबॅग भरून आणावी, वस्तू वतून डब्यात भरावी, नंतर कॅरीबॅग फेकून द्यावी म्हणजे झालं. अगं त्या कॅरीबॅगा समजा गटारीत अडकतात, समजा नाल्या तुडुंब भरतात आणि सडपाणी रस्त्यावर येतं की. काय सांगता काय बाई? म्हणून मी म्हणते मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. का ग बाई? अरे माझी हरणी, दुधाची म्हैस. आता तिला काय झालं? अगं ती मला सोडून गेली. कुठं? जंगलात की अरणात? नाही वो, ती म्हणून गेली. कशा पायी मेली तुझी हरणी? का गा ती तुरडगाणी? का नाही केलं तू औषध पाणी? अगं त्याच तर मी सांगते, तुमच्या ध्यानात येत नाही का? त्या कॅरीबॅगा तिनं चगवल्या, तिच्या पोटात गेल्या, म्हणून तिचं मरण उडावलं. तिचं बिचारे रेणकूर रडलं, दुधा वाजून त्या लेकरात चढलं. माझं काहीच खूप तडफडलं. प्लास्टिकचा कचरा हेच त्याचं कारण, जनावरांचं ओढतंय मरण. सरकारने काढले आदेश, प्लास्टिक नका वापरू, हा त्यातला संदेश. पेपरातली बातमी वाचली की नाही? तुम्ही तर अंगठाभर पण नाही. सांगली बाबा सांग, पेपरात आले तरी काय? मला तर काही आठवतच नाही. अगं त्या समुद्र किनाऱ्यावर, त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालंय? काय त्या समुद्र किनाऱ्यावर? अगं त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पहिली 2000 बिचारी कासवे, त्यांच्या बाई डोळ्यातून वाहत आहेत असे. अरे फार वाईट घडलं. प्लास्टिकच्या विळख्यातून जलचर सुद्धा नाही वाचलं. अगं एवढंच नाही, आणखी आखरीत काय घडलंय? अगं सरकारने प्लास्टिक वापरू नका, सरकारने केलाय कायदा, सजीवांना वाचवा केलाय वायदा. यापेक्षा मी सांगते तसं कर, सर्व लोकांना उपदेश कर. तो काय? वापरू पिशवी कागदाची व कापडाची, काळजी घेऊ वसुंधरेची. आता तरी बाजारात येशील की नाही? होय होय होय, पण प्लास्टिकची थैली हातात धरणार नाही. मले बाजाराला जायचं बाई, मले बाजाराला जायचं बाई. चला 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 बाजाराला चला, प्लास्टिक कपड्याची थैली घेऊन बाजाराला चला. कागद कपड्याच वापरा, नको प्लास्टिकचा कचरा. होत नाही त्याचा निसारा, अर्थ देणे सांगते वसुंधरा. कागद कपड्याच वापरा. Don't use plastic bags. Use only bags made up of paper and cloth. धन्यवाद.